आज मनोज जरांगे पाटलांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला। त्यांनी सकाळी आंतरवाली सराटीतल्या ग्रामदैवतांचं दर्शन घेऊन आता ते थेट नारायणगडावर पोहोचलेत। आपण थेट जाऊयात। याला लय किंमत, तुमच्याकडे करोडोने प्रॉपर्टी पण चौकशी दिली, काय उपयोग नाही त्या पैशाचा, काय उपयोग नाही त्या पैशाचा। तिथं तुम्ही जीवाला खाणार। मला चौकशी दिली, मला चौकशी दिली, इतका इज्जतदार माझा समाज, त्याची मी खाली मानवून देत नाही, हे समजून घ्या तुम्ही सगळे। एखादी गोष्ट 4 महिने लेट मिळेल, 2 महिने लेट मिळेल, 8 दिवस लेट मिळेल, पण स्वाभिमान जे असतो ना ते कधीच घाण ठेवायचा नाही, समाजाचा पण आपला पण। एकदा का मन दुखले ना तर माणूस, आपण एखादे बघा जुन्या काळात म्हणे, एखादा झुरून मेला म्हणजे त्याचा जर कुठं घाव काळजात झाला तर ते लोकांना बोलून सांगत नाही, काय झालंय म्हणून म्हणत नाही, ते त्यालाच त्याचं प्रतिष्ठेचा अपमान वाटतं की आपण एवढे मोठे असून आपली इज्जत गेली व्हा। तसं मी समाजाला टप्प्याटप्प्यात का ना विजयच केले, हरून नाही दिले, विजयच केलं म्हणजे समाज त्यांनी उभा राहतो। थोडं थोडं का द्यायना पण दिलं ना, काय म्हणते सरसकट नाही, आता सरसकट दिलं नाही, थोडं दिलं नाही, आम्ही थोडं व्हायना दिलं तू उलसिगळ द्यायना। तू कवा मीडियावरच दिसतो नुसतं, पुस्तक एवढा लिहि की क्लास, उपयोग काय? आमच्या पोराचं आहे कोणाजवळ पुस्तक आणलं नाही आरक्षण, पुस्तक आहे काही उभा राहिलेले काय पोराजवळ, आपण वाचिलं का? पण कायदा ह्यात गरीब पोराने बनला, हे गरीब मराठीचे पोरण मी, आम्ही दोघांनी कायदा बनला, अर्ध्या महाराष्ट्राला मिळत लागा ना काय चालू एवढं तर कुणाकडे घेऊन पळत याला काय म्हणते। मला आताच मीडियावाल्यांनी विचारलं, नंतर ते म्हणले की कुणाकडे जार घेऊन जातोय, तज्ञाकडे म्हणतोय, मला काही मिळत लागा ना म्हणजे नुसत्या गरीबाच्या पोराने एक कायदा बनला तर अर्धा महाराष्ट्र टेन्शन मध्ये आला, आणि मग अभ्यासावर बनला नाही गावा टेन्शन असतं का आम्हाला कळत नाही। आता आम्ही वावर घेतलाय ना, पेरायला लागलो का नाही, फुकण आमची काखरी बरोबर नाही, जी वाकडी तकडा बैल चालवतो आमचा, तुला काय करायचं, दुसऱ्या बारी सरळ चलत तो हे बैल मग नीट चालत बघतो द्यायना ना आम्हाला। मग आम्ही चूक झाली तरी आम्ही आमची दुरुस्त करू, आणि बरोबर असलं तरी आमचं, आणि चुकलं तरी आमचं। तुला काही हे नाही का, तू मग हुशार आहे, तुला इंग्लिश वाचत येते, तुला कायदा वाचत येतो, पण तो 0.5% आरक्षण नाही दिलं। आम्ही 3 कोटी आरक्षणात घातलं आतापर्यंत, आणि पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा पण घातला। होत असते नाही असं नाही, तुमच्याकडून होईल माझ्याकडून होईल का, दगड घालतात मग डोक्यात एकामेकाच्या। तू हुशार आहे, काही कामाचा नाही आमच्या, पण तू श्रीमंत, तू येशीत वाढलेला, तो खानदान आम्ही सगळं बघितलं, तर तो पाहुणे, तो आम्हा भाऊ माझी मंत्री आहे, एक जण गृहमंत्र्याचा पाहुणा आहे माझी, तुमचे खानदान पुरे येशीत वाढलेले, आम्ही गायच्या पत्रात वाढलेले लोक आहेत, पडलेल्या घरात वाढलेले आहेत, आम्ही आमचं घेतो, आम्ही आमच्या समाजाला देतो, तू टेन्शन घेऊ नको। भुकलं फिकलं तर आता आंदोलन करायची गरज नाही, उपोषण करायची गरज नाही, यांना भाजी नाही द्यायची, पाला नाही द्यायचा, दूध नाही द्यायचं, मुंबईत तिथंच वाळू खा म्हणा, खचायचं नाही। महाराज एकदाच लढले का छत्रपती शिवराय, वारंवार लढले स्वराज्य झालं। अरे आपण 2 वर्षात किती घातलंय आरक्षणात, हे स्वाभिमान ठेवायचं। त्याने सांगितलं का आपलं लगेच काय भुकलं, काय रे भुकलं तिथंच बोली करून घेतली मी, जर चुकलं तर सुधारित जार काढावं लागत। ते म्हणले हो, याला म्हणतात दाचका मराठ्याच्या गरीबा, आणि आपण एका लाईनवर क्लिअर राहायचं। आता कोणत्या, तुम्ही म्हणले हैदराबाद गॅजेट लागू केलं, विखे पाटील म्हणले, अर्ध मंत्रिमंडळ म्हणलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा म्हणले आम्ही हैदराबादचं गॅजेट लागू केलं। आता आम्हाला काय माहित नाही प्रमाणपत्र कुठे वाचत असताना फडेल कुठे शब्द चुकला तो तुला टाक म्हणा, काय ते टाक म्हणा आम्हाला, त्याच्याशिवाय नाही भेटणार। हे अभ्यासक वाचक तज्ञ इतके झाले, जे अन्य झाल्यापासून तर इतके अभ्यास घेत मला जिंदगीत माहित नव्हतं, घे बाबा मोकलं पुस्तक, मोकलं पुस्तक पूर्ण आहे डोक्यावर घालून हिंड तिकडे, काय नाही, हे फक्त आपल्याला भुलवीत येत, आपण एक गोळे गरीब माणसं, आपण लय विश्वास येत, मग ते एखाद्याने केलं का आपण थोडं गैरसमज होतो, काय गैरसमज नाही, टेन्शन नाही घ्यायचं, बिनधास्त राहायचं, मिळेल नाही मिळालं त्यांचं सगळं बंद, तिकडे बेटावर बसा म्हणा मुंबईचा तुम्ही। बाबा तुम्हाला सांगतोय अवघड, आमचं काय कमी अवघड
हे मुंबईला आले आणि यांनी मुंबईला पहिल्यांदी महाराष्ट्रात संस्कृती दाखवली. पोलिसाचे सोल बांधायचे मन साखरायचा झोका बांधते पहिल्यांदा मुंबईला माहीत झालं कशावर काय करत हे पोरं काय बिघडलेले नव्हते, यांना काही झालेलं नाही. समाजासाठी जमाले, समाजासाठी लढत होते, समाजासाठी तिथे खेळत बागडत होते. आपलं राज्य हे महाराष्ट्र ग्रामीण, तसेच आपली मुंबई आहे म्हणून खेळत होते. कुणाला त्रास द्यायचा उद्देश नव्हता. एकाही माय माऊली धक्का लागू दिला नाही मराठ्याच्या पोराने, एकाही. पण आता आमची संस्कृती एकदा दाखवली, मुंबईचे विचार जिवंत केले ज्या पोरांनी, तो कुठं इतक्या ताकदीने. आणि पहिल्यांदा असं घडलं तिसरी वेळ ते म्हणले तुम्ही माघारी जा, म्हणलं माघारी जाते. कारण हेच वागावं लागणार आहे. आपण जर दुसऱ्याच्या बुद्धीने वागलो वाटलं होईल बरं का, आपल्याच बुद्धीने वागायचं. मग मला धाक नाही आणि मग तुम्हाला नाही. तरी मला मराठ्यांनंतर फोन केले 2 दिवस ते दगडाखाली चुने गेले जे अभ्यास निघले. मग 2 दिवस ते कन्फ्युजन करून टाकलं सगळं गैरसमज. मग मराठ्याचे फोन सुरू झाले. ते म्हणले आबा करणारे आपण आहेत, लढणारे आपण आहेत, मिळवणारे आपण आहेत, त्यांच्याकडे देऊ नका तुम्ही फक्त आहेत तसे आम्हाला इमानदार पाहिजे. आपण काही कुठे करू आरक्षण घेऊ आयला मला असं आहे का. आणि मग ते पोरं मग मराठा समाजाचे फोन आल्यावर ते म्हणले याला आम्ही बघतो तुम्ही टेन्शन नका. म्हणजे हे रिअल आहे. आपल्या समाजाला काय मिळायला लागलं ना विनाकारण ही करणार. आता गडावर काय जास्त बोलत नाही, पण एवढंच सांगतो खूप मोठी लढाई जिंकली गरीब मराठ्यांनी. ती सोपी नाही, हे काय लिख आहे आश्वासन नाहीये. जो जी आर आहे हे काय शब्द नाही, लिखी नाही, हे काय ड्राफ्ट नाही. खूप मोठी लढाई जिंकली. मराठवाडा प्रदेश खूप मोठा आहे. आज याच्यातले लोक हळूहळू पोरं पोरी नोकऱ्याला जाते, शिक्षण घेते, खूप कल्याण होणार आहे समाजाचं. पश्चिम महाराष्ट्र सुद्धा त्यांनी तेही गॅजेट घेतलं. आपण कधी घेत नाही त्याला. मराठवाडा वेगळा, पश्चिम महाराष्ट्र वेगळा. खानदेश विदर्भासाठी समिती आणखी काम करते. सगळ्यांचं काम होईल. आता एवढंच घडवून सांगतो, आता कच्चून मिळालंय सगळ्याला. हा आता उघडलंय, टेन्शन घेऊ नका. आणि मला एक महिनाभर आराम करून द्या थोडा. आपण सगळेजण मिळून हा ना मग ते सांगतो ना. आपण सगळेजण मिळून आता दसरा मेळाव्याला महाराष्ट्रातले लोक एका जागेवर भेटू. जसा होईल तसा छोटा मोठा जसा असेल तसा कारण तयारी नाही ना आपल्या यावेळेस. कारण गेल्या वेळेस ग्राउंड साफ करायला वेळ होता, ते होता. महाराष्ट्र पुरा येणं म्हणजे निवेदनाचा प्रॉब्लेम होईल. जसा होईल तसा 500 असो 1000 असो, आपण आपला जसा असेल तसा दसरा मेळावा परंपरेनं 100% करायचा. आणि तिथून मग सांगू सरकारला काय दिलं नाही ना आता कसं घेतो आम्ही तुमच्या. लागा दसऱ्याच्या तयारीला आपलं सगळ्याला जय शिवराय. सगळ्यांना मिळालं, आता मला महिनाभर आराम करू दे, असं त्यांनी आपल्या समर्थकांना आवाहन केलेलं आहे. मनोज जरांगे पाटलांना आज सकाळीच हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. 5 दिवसाचं उपोषण केल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे मुंबईतून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेनं रवाना झाले होते. आणि छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. अखेर आज त्यांना डिस्चार्ज मिळाला आणि सकाळी आंतरवाली सराटीमध्ये ते रवाना झाले. तिथे गेल्यानंतर त्यांनी ग्रामदेवतांचं दर्शन घेतलं, गावकऱ्यांशी संवाद साधला, गुलाल उधळत त्यांचं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर आज दुपारच्या सुमारास जरांगे पाटील हे नारायणगडावर पोहोचले. नारायणगडावर त्यांनी दर्शन घेतल्यानंतर आपल्या समर्थकांना संबोधित केलंय.